जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मराठा आरक्षणाबद्दल खूप काही चांगल्या आणि खूप काही अशा वेगळ्याच गोष्टी की जेणेकरून आपण आजपर्यंत पाहिल्या नसेल. तर मुळात आपण आज पाहूयात की महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण भारतातल्या या आकडेवारी, जी गणिताची आकडेवारी आहे ती पाहणार आहोत आपण. तर मुळात आकडेवारी खूपच मोठी आहे. आकडेवारीत पहिला आकडा येतोय तो एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, कर्व, निकर्व, नील, महानील, पद्य, महापद्य, शंख, जाल, शंख, अंत्यामध्या, पारद, महापारद, अश्वई, महाअश्वई. तर इथपर्यंतचा आपला जो आकडेवारीचा आकडा आहे त्याच आकडेवारीनुसार आपण एक गणित बनवले. असं एक गणित बनवले, त्या गणितानुसार आपण भारताच्या 140 करोड जनतेला प्रत्येक दिवसाला 1157 रुपये एक दिवसाला देऊ शकतो. आणि तेही कसं देऊ शकतो तर आपण ते पुढं पाहणार आहोत. तर मुळात वर्तमान काळामध्ये भारत देशामध्ये 1,500 ते 2,000 टॅक्स एक दिवसाला सरकार आपल्याकडून वसूल करत आहे. आपण 1,500 जरी टॅक्स पकडले तर एक दिवसाला भारत देशात 1,500 टॅक्स कटत आहेत. तर त्या 1,500 टॅक्समधले एकच टॅक्स आपण लोकांमध्ये वाटणार आहोत आणि तो एक टॅक्स आहे फक्त आणि फक्त डिझेलचा टॅक्स. तर मित्रांनो, एका दिवसामध्ये भारत देशामध्ये 12 अरब लिटर पेट्रोल जातं आणि 27 अरब लिटर डिझेल जातं. तर मित्रांनो, 1 अरब म्हणजे 100 करोड, तशी 27 अरब म्हणजे 2700 करोड. तर 2700 करोड गुणिले जर विचार केला केंद्र आणि राज्य हे दोघं मिळून टॅक्स खातात. केंद्र खातं 1 लिटर डिझेल मागं 20 ते 30 रुपये आणि राज्य खातं 30 ते 40 रुपये. दोघांचे मिळून होतात 60 ते 70 रुपये. जर विचार केला 60 रुपयांनी जर 60 गुणिले 2700 करोड जे डिझेल जाते तर त्याचं उत्तर येते 2700 करोड गुणिले 60 बरोबर 1,62,000 करोड. जर 1,62,000 करोडला आपण भागाकार केला 140 करोड जनतेशी तर त्याचं उत्तर येते 1157 रुपये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1157 रुपये एक दिवसाला भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळू शकतात. वर्षाला झाले 4,22,357 रुपये. जर विचार केला आरक्षणाने आपल्याला मिळणार काय आहे तर हे IPS, MPSC म्हणजे UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर विचार केला तर आपण हे सरकारी नोकऱ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल राजकारणांचे एक वॉचमॅन होणार आहोत. जसे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात ना आपल्यासाठी वॉचमॅन वगैरे, सेम त्याच पद्धतीने आपण शाळा शिकून वगैरे यांचे वॉचमॅन होणार आहोत. म्हणून हे लंडन, ब्रिटन, पोर्तुगाल, रशियन, अमेरिकन, कोरियन, चीन, चायना, फ्रेंच, डच, युक्रेन यांनी मिळून जे संयुक्त राष्ट्र बनवलं 1945 साली भारताला, जसा भारताचा इंडिया बनवला होता त्याच भारताच्या इंडियाला आपण आज पुन्हा भारत राष्ट्र बनवून सोन्याची जसं चिडिया होता ह्यावेळेस सोन्याचा वाघ बनवणार आहोत. म्हणून मित्रांनो, ज्याची लायकी मी माझ्या पद्धतीने भारताच्या एका रुपयाला किंमत अशी दिली त्या पद्धतीने भारताचा विनिमय दर जो आहे तो वाढू शकतो आणि जो वाढत आहे. तर मुळात भारताचा विनिमय दर कसा वाढतोय तो आपण पाहूयात. तर मुळात वर्तमान काळामध्ये 3च महिन्यामध्ये एक गोष्ट अशी होती की ज्याची लायकी स्प्लेंडर गाडी घेण्याची, स्प्लेंडरवाला अल्टो घेऊ शकतो, अल्टोवाला स्विफ्ट घेऊ शकतो, स्विफ्टवाला वेर्ना घेऊ शकतो, वेर्नावाला फॉर्च्युनर घेऊ शकतो, फॉर्च्युनरवाला मर्सिडीज बेन्झ, BMW गाड्या यांसारख्या गाड्या घेऊ शकतो. पण ज्यांची लायकी ऑलरेडी ही आहे त्यांच्याकडं लंबोर्गिनी, बुगाटी, फरारी यासारख्या लक्झरी गाड्या भारतामध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजे भारतामध्ये कचऱ्यात पडू शकतात अवघ्या काही वर्षानंतर. म्हणून भारताचं जर भविष्य जर बदलायचं असेल, आजचे बालक उद्याचे जर खरंच खूप सुंदर पालक करायचे असतील तर भारताच्या GDP ग्रोथ डोमेस्टिक प्रोडक्ट नावाच्या GDPकडे लोकांनी ध्यान दिलंच पाहिजे. म्हणून जर विचार केला ह्या भारताच्या बारीक मुलाला जरी आपण खाऊला 5 ते 10 रुपये जरी दिले तरी सरकार त्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्यामागं ही टॅक्स घेते. तर विचार करा, मोठमोठाले जे धंदे आहेत त्याच्यामागंही सरकार टॅक्स देते. मान्य आहे 33 लाख कर्मचारी आहेत टोटल, 14 लाख फौजी म्हणजे 14 लाख आर्मी मॅन आहेत आणि 19 लाख पोलीस आहेत की यांच्या सरकारी वेतनावरती आपल्याला त्यांचा पगार द्यावा लागतो. मान्य आहे आपण सरकारचा यांचा जो पेमेंट आहे डिझेलच्या एक दिवसाच्या डिझेलच्या टॅक्समध्ये आपण यांचा 22 दिवसाचा पेमेंट भागू शकतो. म्हणून वर्तमान काळामध्ये जर सगळ्यांना या पूर्ण भारताला जर श्रीमंत खरंच एकदम ब्रँड पद्धतीने व्हायचे, सगळ्यांची लायकी जास्तीत जास्त काय केलं आहे फॉर एक्झाम्पल मर्सिडीज बेन्झ, त्यानंतर लंबोर्गिनी, बुगाटी, फरारी ह्या गाड्या तर जेमतेम बघायला मिळतात. पण प्रत्येकाची लायकी अवघ्या 3 महिन्यात मी तशी बनवू शकतो. तर ती कशी होऊ शकते मित्रांनो, तर ती आपण आज पाहणार आहोत. तर वर्तमान काळामध्ये 2013ला भारतावरती फक्त आणि फक्त 35 ते 36 लाख करोडचं कर्ज होतं. म्हणजे प्रत्येक भारतीयांवरती फक्त 27,000 रुपयाचं कर्ज होतं. तर ते कर्ज आत्ता आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेबांनी खूप मस्त दिवे लावलेत की त्या दिव्यांचा फायदा असा झाला आहे की वर्तमान काळामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकावरती 1 ते 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. त्याच पद्धतीने पकडलं पूर्ण देशाचं तर 165 लाख करोडचं कर्ज भारतावरती आज आहे म्हणजे आहेच. पण घाबरू नका, अजूनही जास्त कर्ज नाही आहे. जर विचार केला 140 करोड जनतेने प्रत्येक दिवसाला जर मोजून
विचार करा, फक्त 300 जणांनी 3 करोड लोकांनी जरी 300 रुपये दिले तरी 900 करोड रुपये होतात. 900 करोडमध्ये आपण एखादी लंबोर्गिनी, बुगाटी, फरारी सारख्या मॉडेल गाड्यांचं, एकदम लक्झरी गाड्यांची जर कंपनी आपण आपल्या इकडं, फॉर एक्झाम्पल मराठ्यांना आरक्षण नाही आहे, बरोबर, तर मराठ्यांनी विचार केला आज महाराष्ट्रात चालू आहे यांची बॉम्ब की महाराष्ट्रात 3 ते 4च करोड मराठी आहेत आणि बाकीचे असेल तसं नाही. मित्रांनो, मुळात काय गोष्ट आहे, जो मराठी बोलतो ना तो प्रत्येकजण मराठी आहे. चला काही विषय नाही, आपण जातीने पकडतोय, सरकारच कायद्यानेच पकडते, आपल्याला काही घेणं नाही. विचार केला 3 ते 4 करोड मराठी आहेत, तर त्यातले फक्त 3 करोडच मराठी पकडू. जर 3 करोड मराठ्यांनी फक्त वन टाईम 300 रुपये जरी काढले तर 300 गुणिले 3 कोटी केलं तर उत्तर येतं 900 करोड रुपये. आणि 900 करोड रुपयामध्ये आपण एखादी 4 व्हीलरची कंपनी टाकून शेअर मार्केटला जर आपली कंपनी लावली तर ज्या लोकांनी, ज्या माणसांनी 300 रुपये गुंतवलेत त्या प्रत्येक माणसाला दिवसाला 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये हे चालूच झाले जोपर्यंत कंपनी चालू आहे तोपर्यंत. म्हणजे याचा अर्थ हे उद्योगधंद्यामध्ये आपल्याला गुंतवायला एक चान्सच देत नाही. आपल्यातच भांडणं लावतात, हे त्यांच्यात ते त्यांच्यात. म्हणून ह्या राजकारण्यांना जर लुटायचं असेल, खरंच त्यांच्या गादीला जर काहीतरी लावायचं असेल तर ह्या भारताचा जो लूट होण्याचा प्रयत्न चालू आहे तो लूट आपल्याला बंदच केली पाहिजे. का तर सन 1498मध्ये वास्को द गामा आला होता आणि त्या कुत्र्याचं नाव आजही आपल्या भारतामध्ये रुजू आहे. फॉर एक्झाम्पल गोवा, जो गोवा म्हणून आपण ओळखला जातो, पण त्या गोव्याच्या स्टेशनला आजही नाव वास्को द गामा आहे. कुणाच्या बममध्ये दम नाही आहे की ते जाऊन नाव चेंज करायचं आणि कुणाला काहीच घेणं नाही आहे. त्याच वास्को द गामाच्या पुढच्या पिढीने भारतावरती असंख्य जुलूम केला आणि त्या जुलूमचा असा दुष्परिणाम झाला की सन 1862ला IRB, इंडियन रिझर्व्ह बँक ओपन करण्यात आली. तिथं सर्वात पहिला कागदाचा तुकडा आपल्याला सर्वप्रथम बनून आपल्या भारतामध्ये वाटण्यात आला. तोच कागदाचा तुकडा घेऊन आपण आज आपल्या जमिनी, फॉर एक्झाम्पल MIDCचा पट्टा पडतो आणि आपण आपल्या जमिनी त्या लोकांना वाटतो, देतो. फॉर एक्झाम्पल ते तिकडून 1 स्टर्लिंग पाऊंड घेऊन येतात, आपल्याला त्या एका स्टर्लिंगचे 109 रुपये द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल 109 रुपये आपण, ते लोक फक्त 100 रुपये घेऊन आले तर आपल्याला 1000 रुपये द्यायला लागतात. ते लोक 1000 स्टर्लिंग पाऊंड घेऊन आले तर आपल्याला 10,000 द्यायला लागतात. 10,000 घेऊन आले तर 1 लाख, 1 लाख, 10 लाख, 10 लाख, 1 कोटी, 1 कोटी, 10 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी, 1000 कोटी, 1 लाख कोटी, 1 लाख कोटी, 10 कोटी. म्हणून मी मित्रांनो सांगतोय काय, आपण जर आपल्या एकतीचं ताकद जर आपण आपल्यात ठेवली तर विचार करा, फक्त आणि फक्त 3 महिन्यात आपण 1,40,000 रुपयाला भेटणारा आयफोन मोजून 1891 रुपयाला घेऊ शकतो. 10 लाख रुपयाचं घर जिथं आज आपण बांधायला 10 लाख रुपये खर्च करतोय, अवघ्या 3च महिन्यामध्ये आपण 10 लाख रुपयाच्या ऐवजी फक्त 3च लाख रुपयात ते घर पूर्ण तयार होईल. म्हणजे हे जे टॅक्स वगैरे सरकार आपल्याला लुटतंय, जसं इंग्रजांनी टॅक्स सुरुवात केली, इंग्रजांच्या आधी आचार्य चाणक्य त्या पागल माणसाने सगळ्यात पहिला कर घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या राज्याला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण काही सुधारणा वगैरे झाली नव्हती. त्यांना मुळात त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि त्याला त्याचं काहीतरी करून दाखवायचं होतं, तर त्याच्यामुळे त्यांनी त्याला लुटून एक प्रकारे चांगलं त्याचं साम्राज्य केलं होतं. धनानंद राजाला त्यांनी हरवलं होतं. तर महापद्यानंद हे राजा वगैरे, ते भूतकाळात जसंही घडले ते घडू द्या, पण आजचे बालक उद्याचे जर चांगले पालक घडवायचे असतील, चांगले पालक बनवायचे असतील तर हे वर्तमान काळात आपल्या हातात आहे. म्हणून आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून जर सुंदर करायचं असेल तर कृपया प्लीज सगळ्यांनी एकत्र या, त्यावेळेसच आपला भारत पुन्हा सुधरू शकतो, होऊ शकतो आणि काहीतरी बनू शकतो. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना माझं एकच विनंती आहे, नरेंद्र मोदी जी, आप जो कुछ कर रहे हो वो अच्छा है आपके हिसाब से, लेकिन आप यदि भारत के आने वाले कल के बारे में यदि सोचोगे तो आप भारत को गुलाम बनाने की कोशिश में लगे हो. ये बात आपके दिमाग में रखो. माना कि आज राम मंदिर बहुत सालों से पहले अभी हुआ है, सब कुछ हो रहा है, हिंदू की ताकत बढ़ रही है, लेकिन हिंदू को तुम कब तक गरीब बनाओगे यार. कौन हिंदू ऐसा है जो फरारी, लंबोर्गिनी, बुगाटी, फरारी उसके कचरे में पड़ रही है. एक तो बनाओ. पागल जैसे बना रहे हो हमारी खेती यार, हमारे किसान की खेती तुम बेच रहे हो, सबको उल्लू बना रहे हो.